झी 24 तास एक पाऊल पुढे। या सोहळ्यामध्ये प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्मयोगींचा सन्मान करण्यात आला। शेतीत नवे प्रयोग करून इतरांसमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ज्योती पागदुने यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी अनन्य सन्मान देऊन गौरव करण्यात आला। तसंच जल चळवळीतून जलक्रांती आणि पर्यावरण रक्षणाचं काम करणाऱ्या युवा मित्र संस्थेला पर्यावरण क्षेत्रातला अनन्य सन्मान देण्यात आला। वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते संस्थेच्या वतीनं सुनील पोटे यांनी हा सन्मान स्वीकारला। झी 24 माध्यमातून मला जो हा अनन्य सन्मान पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी झी 24 मनापासून आभार मानते व त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन लोकांपर्यंत पोहोचविलं मला आणि माझ्या कामाची सुद्धा मी जे करते ते लोकांपर्यंत पोहोचविलं त्याबद्दल मी झी 24 मनापासून आभार मानते। खरं तर दुहेरी जीचे आभार मानाल। एक तर आहे की ह्या पुरस्कारासाठी कुठलंही नॉमिनेशन करावं लागत नाही, तर जी स्वतःहून शोधते हे या पुरस्काराचं खूप वेगळेपण आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना खूप गर्व वाटतोय की मला स्वतःला प्रूव्ह करायला नाही लागलं, तर जीने स्वतः आलं, त्याची दखल घेतली आणि तो पुरस्कार मिळाला। जो लोग पर्दे के पीछे अच्छा काम करते हैं उनके लिए ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है उनको सम्मानित करने के लिए। I feel very proud to be associated with झी अनन्य सन्मान प्रोग्राम। झी 24 ने हा अतिशय चांगला उपक्रम केला। यामुळे तळागाळातली लोक जी खरंच समाजासाठी काही करतात ते समाजापुढे येतात आणि या पुरस्कारामुळे अजून एक हे होतं की जे लोक खरंच कामं करत आहेत त्यांना अजून एक उर्मी मिळते की आपण जर काम चांगलं केलं तर आपण पण समाजापुढे येऊ शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।